गुड मॉर्निंग सगळ्यांना. हो 10 वाजल्यात. आम्ही रात्री हॉटेलवरच मुक्कामाला होतो. 1:30 वाजले होते आवराय सगळं. अगं ज्ञानेश्वरी 24% उरक. अरे बाळा आम्ही कुठून आलो तरी तुझी आंघोळ नाही. शाळेचं थोडं तरी गांभीर्य ठेव. शाळेचं काय केले भाजी? वरण. आता भाजी काय केली? तुमच्या आठवणीत सगळं मला खायला लावते. होय मोकळं काहीतरी शाळेत डब्याला मोकळी भाजी तू काय म्हणते पिंडे घेऊन येते काय आम्हाला इकडून आणलं मार्गाने इकडच्या. ते म्हणलं नाही माझा अवतार लय झालाय आणि मी नाही तिकडे येणार. मग नाही तर नाही मी तरी काय करू. हो का स्वयंपाक चाललाय. चपात्या. काकी कुठे गेल्या? म्हणलं थोडासा चला आलोय तर व्हिडिओ काढाव. जायचंय निघालाय. उरका उरका उरकले. आणली हो गाडी. चार्जिंग आहे गाडी. जावा शाळेत. उरका मसायचो जा की. हाय हाय जावा. या उरकून. अर्धा का पार. भाऊची कपडे आणले का? भाऊ मला तिथं गाडीवर पारी माझे कपडे इस्त्रीचे म्हणलं. हो त्यांना काळजी या किती कपडे घेऊन येतात म्हणून. सावळत होती म्हणून सावळत आणाय गेलो होतो. त्यांची शाळा शाळेत ठेव घरात. तुझी पिशवी इथे तिने. उद्याच्याला पण मंगळवार आहे. अंगात चतुर्थी होय. मग आम्ही आलो तुम्ही तरी अजून आंघोळ पण नाही. हो कशी आलो का बिळको येतात. अरे काय तुमच्या महालाला रात्री आम्ही राखण होतो इथं घराला. शपथ अरे वाट बघून बघून कंटाळा. मी सांगते त्यांना घरी काकी वाट बघते पण म्हणलं स्कूटी कसं जायचं. वाट बघितली. मला काळजी बी लागली होती. वाटायचं अंधारचं यायचं ती पावसा पाण्याचं. आणि पाऊस 5:15 म्हणलं झोपा ही तिथंच राहिलेली दिसते. तर तिथं सकाळी हिडीओ बघितलं होतं कामच झालं. ऋतूने सगळ्यांना सांगून टाकलं की आम्ही व्यवस्थित आहे. आलोय आईच्या घरी. रेशमाच्या ह्यांच्या घरी. हा आणि काय जेवण जायचंय आज कुठं? 4 वाजता. अहो आताशी 10 वाजले. 4 कवा वाजाच्यात लय टायमिंग आहे अजून. चला असू द्या. माझा अवतार बदलते. आधी कपडे दुसरी चांगली व्यवस्थित घालती. पारूची कालची पारू. आव मी पिती की आज उपास आहे मला. तर आज सोमवार आहे. आज शेवटचा नाही. मग काय बेसन झालं का त्याचं? अगं ज्ञानेश्वरी अशी कशी अडगत करते तू? चहा आहे वय. आता चहा पिती एकदा कामाला सुरुवात करते. चला आधी अवतार बदलती सगळ्या. अयो बस नाही केले उठलो ना असं शिकड्या. भांडी घासायला ह्याने दमून गेलाय जीव. बायका आल्यात. 2 बायका आल्यात दळण दळत्यात. दळ पिठ वय घरी लाईट आली की परत दळलं की काना काना परत एक पिशवी दळली. अर्धी पिशवी. बसा नाही ना पातीला भरलेलं होतं की रात्री. होय दिलं का नाही तुझं दूध? होय ग इकडे मी इकडं नाही ना दिलं. कोणाची येते काय मधनच पळते सगळ्या गुडच्यांच्या. जी चांगल्या ठिकाणा घालते ना ती बारकी पोरं आलेली त्यालाच खेळत असते ती. ती मला राहते. एक हाय कोणाचं आलंय काय माहिती का तिथलंच आहे. येत 2 कुत्री एक आहे. ती कोणाची येतात काय माहिती. त्यांचा हिटलर एक आहे. हिटलरला सगळी भेटते. हिटलर ती वेगळं. अरे असला आणि इतका भारी दिसतो ना. हिटलर हिटलर म्हणलं की लगेच जाऊन बसला. त्या सरांनी असं वाट केलं की लगेच त्याच्या आगाव झाला. बारकी पोळं पूर्ण पळाली लगेच आगाव झाला. लय असं म्हणजे त्याला इतकं नाही पळालं ना कुसुम लय राग येतो. त्याच्या पूर्ण कोणी पळायचं नाही. अंगावर असं झोप टाकली म्हणजे वाघा गतच तसंच या असं काळा पण नाही असं. आपली रुबी आहे ना तसंच आहे. तुमच्या रुबी सारखा कलर आहे बघा. तुमची रुबी कशी काळा तांबडा कलर. सकाळी मी दीदीला फोन केला.
ताईला एका लाडू द्यायचं होतं त्यामुळे तर ती मी बोलत होती ती दीदी म्हणली अगं मम्मी रुबी अशी अशी कान करते म्हणजे असं आवाज ती अशी कावऱ्या बावऱ्या करायला लागली. म्हणजे ज्या त्याचा आवाज कसं त्यांच्या कानात बसलेला असतो ती लाडली ना लय तिचं डोकं दाबावं लागतं रोज मग तिला लय टेन्शन येतं ना. नाही ती जशी ती विकासचं जे असे हे असतात ना त्यांना ती लय सुंदर आहे अगं. आणि मांजर त्या लोंढे काकाने कुठून आणली होती बोर येऊ नका कुठून आणली होती लांब. 2 वर्ष झालं आमच्या ती घरी. कसली आहे ह्याच्यामधली. आणि ती जी काय झालं काय माहिती एकदा खवाळलं 2 वर्ष झालं कुठंच नाही आवडलं ती इकडून निघून आली ती इथंच. असं त्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ नाही सकाळ कळतं तिला